ओम सिद्धाय नमः. सिद्ध नवनाथ भक्तिसार अध्याय 30. या अध्यायाच्या पठनाने ध्येय सिद्धी प्राप्त होते. अध्याय 30. प्रारंभ. ओम सिद्ध गणेशाय नमः. ओम सिद्धेश्वराय नमः. ओम सिद्धेश्वरी मात्रे नमः. ओम सिद्ध गोरक्षनाथाय नमः. ओम सिद्ध स्वामी हरदासाय नमः. जय जयाजी जगदुद्धारा, पंढरी दिशा रुक्मिवरा, सर्व साक्षी दिगंबरा, पोहे ग्रंथ बोलविका. मागील अध्यायी अनुसंधान भरतरीसी आले विरक्तपणा. गोरक्ष यतीचे समागमे करून गिरणार अचळा पोहोचला परी रात्रंदिन येऊनी स्नेहाचे अपार रत्न तेने करून उभयंता जान सुशोभित पै झाले. या परी गोरक्ष 3 रात्री राहता झाला गिरणार पर्वती. मग पुसुनी श्री दत्तात्र प्रति मच्छिंद्राकडे चालीला परी अत्रिसूत म्हणे, बाळा गोरक्षनाथा, मच्छिंद्र वत्स मम देहा ते भेटला नाही बहुत दिवस. तरी तयाची भेटी माझे चक्षु परम मुकेले योग दक्षु. तरी त्या आणून मज प्रत्यक्ष भेटवी का जीव लगा. ऐसी एकता दत्तात्रेय वाणी भेटवीन म्हणे गोरक्ष म्हणे. मग श्री दत्तात्रेय चरणाना मुनी निघता झाला गोरक्ष. श्री मच्छिंद्र मार्ग धरून चालता झाला गोरक्ष नंदन. येरीकडे राया कारण काय करी महाराजा. नाथ दीक्षा देऊन त्यासी मोगळी स्थापी वरद असताच. चिरंजीव पद देऊन त्यासी अक्षय केला महाराजा. जोवरी कल्याण असे धरित्री चिरंजीव केला राव भरतरी. ऐसे वचन वागुत्तरी प्रसादाते ओपिले. यापरी अभ्यासास प्रारंभी नेमिला भरतरीदास. ब्रह्मज्ञान, रसायनास, कविता, वेद सांगितला. ज्योतिष, व्याकरण, धनुर्धर, जलतरणादी संगीतोत्तर, वैद्य अश्वरोहिणी अपार गाढ आदिच होता. कोक शास्त्रादी नारक कळा, चातुर्य भाष्य बोल रसाळा, मीमांसादी पातंजला प्रवीण केला महाराजा. यापरी वैद्यशास्त्र गहन सांगता झाला अत्रिनंदन. वातास्त्र अधिक जलद पूर्ण अग्नि अस्त्र सांगितले. कामास्त्र, धर्मास्त्र, वाताकर्षण, वज्रास्त्र, पर्वतास्त्र, वासव शक्ती दारुण, नागास्त्र, खगेंद्रास्त्र, अस्त्र जीवनी जीवन, ब्रह्मास्त्राकडे उपदेशी, देवास्त्र, काळास्त्र आणि मोहन, रुद्रास्त्र, विरक्तास्त्र, अतिनिपुण, निर्वाण अस्त्रादी दानव प्रवीण, स्तवनास्त्रादी सांगितले. कार्तिकास्त्र आणि स्पर्शास्त्र, विभक्तास्त्रादी मानव अस्त्र, विहंगम, पलवंगम, कामी अस्त्र, सकळ अस्त्रादी उपदेशी. यावरील शस्त्रविद्या सगन पूर्वी होता राव निपुण. त्रिशूळ, फरश, अंकुशमान, धनुष, तोमर, आसिलता, फरज, मुदर, बरसी, मांडूक, चक्रे, गदा उद्देशी, दारूक, यंत्रे, शस्त्रेची बरसी, कोठारादी की प्रवीण. ऐसा शस्त्रविद्ये कारण पूर्वीच होता राव प्रवीण. त्यावरी अस्त्रविद्या रत्न गुरुमुखी लागला. मग ते विद्येसी अर्थ शेवटी की कोंदण विराजे रत्नप्रटी. मग त्या हेमावटी मोल काय बोलावे. की सुगंधित मलयागार त्या मिश्रित झाले मृगमध्ये केशर. मग त्या गंधाते वागुत्तर पवनार्थी बोलावे. असो ऐसा विद्यासंपन्न भरतरी ते करून अत्रिनंदन. उपरी साबरी व्यक्त करून सदनाते पाठवी. नाग, पन्नग उभय ठाई सकळ देवते तया प्रभाई. मित्रकुंडासनी वेळुनी मही पाठवीत महाराजा. मग तेथे जाऊन भरतरीनाथ साधिले सकळ भावन विराते. जैसा मच्छिंद्र झाला क्लेशवंत त्याची क्लेशावर गेली. मग सकळ देव करून प्रसन्न पाहती श्री गुरुचे चरण. मग सगळे घेऊन अत्रिनंदन वज्रिकाश्रमी पातला. तेथे बसवून पूर्ण तपासी. मग येऊन गिरणार पर्वतासी राहते झाले सुखवस्तीसी. मच्छिंद्र मार्ग वियोगिता. तो येरीकडे गोरक्षनाथ पाहता झाला गर्भगिरी पर्वत. परम आवडी आनंद भरीत मच्छिंद्रात भेटला. उपरी चरणी ठेवून माता म्हणे, महाराजा दत्त गुरुनाथा, तुमच्या भेटीची क्षुधा नितांत कामानव दाटला. तरी तयाची घेऊ भेटी आनंद होड दाटला पोटी. जैसी इंदूची अर्णव गाठी प्रेमलहरी उचंबळे. ती सोमात कुमुद पाती भेटी चुंबक काम वाचिती. तन्याय त्रिविध मूर्ती कामिनली भेटीसी. ऐसी गोरक्षकाची एकता वाणी तोही पडला कामवेष्टनी.
म्हणे वस्सा माझ्या स्वामी पाहू ऐसे वाटत असे. मग काही दिवस तेथे राहून करीत झाले उभय गमन. वैदर्भ देशीच्या मार्ग धरून गमन असतील उभयंता. तो कौंडण्यपुरी सहज ग्रामात करू गेले उभय भिक्षेते. तो तेशीच्या शशांकर रूपनाथ कोपळासेच वसुता. कोपलापरी चौहाटा आत दुधा हाती उपनिषूत खंडित करून पदस्थ चौहाटे टाकीला. यावरी श्रोते कल्पना घेती राव कोपला सुतावरती तो कोप तया कवन अर्थी सुतावरी भेटला. तरी हे कविज्ञ महाराजा दावा सकळ निर्णय जोजा. गुढत्व ठेवून ग्रंथी बोजा प्रांजळपणे असावा. ऐसे ऐकता श्रोत्यांचे वचन कवी म्हणे घ्या अनुसंधान. तेथीच्या राव शशांकर नाम प्रज्ञावंत धार्मिक धैर्य औदार्य बळ संपत्ती सत्वस्त यश करी कीर्ती. ऐसा असून शशांकर नृपती परी संतती नसे त्या. संतती नसे तेने करून राव जहाला चित्ती उद्विग्न. न आवडे वैभव राज्य कारण छत्रसिंहासन ना आवडे. ना आवडे आसन वसन शयन ना आवडे अन्नोदकादी पान. ना आवडे चातुर्य भोगादी गायन कळा कुशल गुणस्वी. सदा विराजून एकांत स्थानी वंशगतेची करी गोपनी. तो एके दिवशी मंदाकिनी कांता बोले राया ते म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा धाक धरिता संतती कामा परी ललाट रेषेच्या विधी उपमान असल्या व्यर्थ का धाक. परी सर्वज्ञा सहज स्थिती चित्त मिळवा प्रांजळ वृत्ती व्यर्थ काचनी शरीराप्रती न भंगू द्यावे अनलाथे. रायावड वानळ चिंता क्लेश शरीरा सावनी हरी प्रज्ञेस प्रज्ञेबिन संसार होत आहे महाराजा. ऐसे बोलता मंदाकिनी परी रायाच्या बोध न वाटे म्हणी. चित्त दरी व्यग्र काचनी संसार वल्ली सोडेना. दिवसानुदिवस अति थोर नावर चिंता वैश्वानर. मग एके दिवशी अतिनिष्ठुर शिव आरावली बसला. मंत्रिका ते पाचारून वैभव केले त्या स्वाधीन. सगळे स्वल्प दूत घेऊन दक्षिण दिशे चालिला. रामेश्वरा काम वरून जात शिवा ते करू प्रसन्न. तो मार्गी चालता कृष्णा संगम तुंगभद्री भेटला. तेथे राहता मुक्कामासी शयन करिता निशिसी दशकर पंचानन स्वप्नासे येऊन बोलत असे. म्हणे राया संसार वल्ली तव चित्त तरी चिंता व्यापली. तरी याची ठाई संतान वल्ली प्राप्त होईल तुझी राया. परी कृष्णा तुंगभद्रा उभे सरिती संगम चिमट्या तरक शेती. अपर्णे सहित माझी मूर्ती नित्य अर्चित्या लिंगी. लिंग अर्चिता सकाम कामा स्वार्थ पावशी नरेंद्रोत्तमा. यावेळी खंती जावया तुम्हा अन्य उपाय नसेची. ऐसा स्वप्नी दृष्टांत होता त्याची आवडे नरेशी चित्ता. मग मित्र लोह संगम सरिता जाऊन या विलोकी. तो जुनाट लिंग दिसले देत होते तटी प्रतिष्ठे रहित. रावे पाहून सप्रेम भरीत प्रतिष्ठित मिळविले. मिळविले पंचोपचारक तया उभोनी प्रेम दोंदिक प्राण प्रतिष्ठा करून आरचक तया ठाई मिळवला. तया लागी उत्साह थोर भावने रक्षी रामेश्वर. परी कीर्ती ध्वजे संस्कार अपार लोक मग येते. करुणी हराचे जय जयकार अखंड होता नामी गजर. जय जय शिव संगमेश्वर ऐसे लोक पोहाते. परी तया निकट मध्य क्षिती भद्र संगम ग्राम वस्ती. तया माझी भूदेव जाती एक असे प्राज्ञिक. मित्राचार्य तयाचे नाम वेद पाठवी उत्तमोत्तम. तयाची धारा शरीर नाम पतिव्रता आगळी. आगळी परी संतती विण दोघे होती अतिक्षीण. मग ती उभयंता सुलक्षण त्याची शिवा अर्चिती. ऐसे लोटा काही दिवस तो स्वर्गी वर्तले काय कथेस. स्वर्ग सर्व गण मिळून सगळेच शिवा बेसले विष्णूने. सुधाम अति मनोहारक रत्नजटिक ते हाटक. तरी धाम नोहे वेंडुरी विकासिक शिवसभा मिळवत असे. एसीए सभे ते काळी बेसली असता गणमंडळी सुरचना अप्सरा चंद्रमोळी पाचारिता पैजाला. तव ती सुरोचना देवांगना वेगी येऊन सिद्धांगना मदनांतकाच्या लागुनी चरणा नाट्यपरी वैवटली. नाट्य करिता चातुर्य गायन चतुर्थ स्वरी परम संपूर्ण तानमानी संकेत धावून नृत्य करीत आगळी. परी नृत्य करिता भावनेत भावना कल्पी स्वचित्तात की स्मरारिते होऊ निरत काम भावने निवटावे. ऐसी कामनी पेटून कामा परी काम दाटला शरीर मातेने करून नाट्य उत्तमा नृत्य करिता चाचरली. चाचरणा पाहुणे अपर्णाका तेजी भावना आणून चित्तात. म्हणे कामीन कामानाला ते पेटली ही अप्सरा. तरी अहंकार विलक्षण योग्य नव्हे ही कामीन. तरी इथे सुलभ जन्म देऊन या रत व्हावे. ऐसी कल्पना आणून चित्ती बोलता ज्याला पशुपती म्हणे सुरोचने काम चित्ती तुझ्या मला माते समजला. तरी तू एसिया भ्रष्टपणी शीघ्र पावसी मृत्यूनी भद्र संगमी जन्म घेऊन विप्रकुशी निर्विसी.
मित्राचारी पिता तयाना माता शरीर परम सुगम तियेचे कुशी तुझे जन्म मानव देही निर्विका ऐसे बत्ता गिरजाकांत सुरोचना भयभीत चित्ती म्हणे स्वर्गच्युत हिने दैवे झाले मी आहा चित्ती उदेले देव मानूस तेथे उदेला दैव काळीस देवी इच्छल्या शिवरतीस अलाभाते मिळवले आहाजी करू जाता एक प्रारब्ध घडवी अनेक करी कवळीता रत्नमाणिक काश मणी निवडल्या ऐसी सुरोचना चित्ती चिंतून करीती झाली मृणालवदन उपरी तिने स्तुतीस्तवन शिवा लागी आरंभिले म्हणे महाराजा कैलासपती नंदी वाहना चक्रवर्ती त्रिशूळ पाणी सर्वांगी विभूती व्यक्ताव्यक्त अस्तित्व परशांकुश गदा तोमर डंबू चक्र कपाल पात्र इही शोभती दशकर रुंड मुंड भूषणिका भाळी हिंदू कबरी गंगा श्वेतवर्णा करसी योगा वस्ती सुलक्ष आवडे नका पूर्ण जोगा साधावय तरी हे उमा माया धवा देवा श्रेष्ठा महाबहवा विज्ञान धारणी अनुभवा महादेव तुझ म्हणती तरी आता प्रज्ञावंत चुकूर माझी वारी व्यथा भोळेपणी मानवनी चित्ता उशापाते वदावे ऐसी एकुणी तेची वाणी तोषला मृणानी वर्मणी म्हणे सुलोचने तू ते अमी प्राप्त होई निश्चय परी माते तू अर्चिता प्रत्यक्ष होई तुझ्या अर्था मग सहज माझ्या स्पर्श होता स्वस्थाना ते तू येशी हाची माझ्यावर उशाप तरी खिदा ते करी लोक ऐसे बोलता गणार न गोप चालते झाली उर्वशी भद्रसंगमे विप्रोत्तम मित्राचार्य पवित्र नाम शरीयुगांते वरिता काम दृश्य झाली जठराते पुढे लोटा दिवसानुदिवस पूर्ण होता 9 मास कन्यारत्न गजास उधे जागवे लाळ परिधी ठाईची उर्वशी कवनान वर्णवे स्वरूपासी बाळार्क किरणी सतेज राशी कनक गजा मिरवितसे चंद्राननी आकर्ण नयन कंजरीट कलिका दैदिप्यमान जिचे पाहता मुखमंडन मदन मूर्छावरी भरीत असे जिचे दंत माणिक वर्णी अधर विकासत सुहास्यवदनी दंत तेजे पाषांतरणी रत्न पंकजा मिरवत असे पवळ देती अधरभार सरळ नासिक पवन स्थिर परम तेजवंत वस्त्र पाहुणी चंद्र लाजत असे चंपक मालती सुवास माला की मलया गरे दिधली काळा ऐसे गंधी षटपद मेळा रुंजावया धावत असे एक कोश वळा तरु होती ते सुगंधित मृत्तिकावरून मदास सरसर पडते म्हणविती ऐसी ये परी कचगामिनी दिवसे दिवस वृत्ती होऊनी 12 वर्षे पवित्रपणे नामे कदंबा मिरवित असे तरी ती कदंबा शुभाननी 12 वर्षे इंद्रिय दमने पितापती ते पडता येतनी परी ती न वरे मरतारते सदा विरक्त शिवस्मरणे शिव ध्यान आसने शयने काया वाचा अंतकरणे शिव वेद वेदले शिवार्चनी तात माता जाती नित्य उभयंता तया संगे लावण्यलता कदंबाही जात असे बाळपणे नित्य नित्य शिवदर्शन तियेची होत पुढे होता वय व्यवस्थित शिव स्वतः अर्चित असे ऐशी लोटा 12 वर्ष कोणे एके सुदीन दिनास गृही सांडोनी तात मातेस शिवालयी केली ते तव ते समयी देवळात कोणीच नसे एकांतात कदंबा तेथे संचार करीत एकटपणे शुभांगी जय जय हर म्हणून वाणी मस्तक ठेवी महिला म्हणी ते समय मृणानीवर तिला गुणी अदृश्य होता त्या ठाई गुप्त तेथ शिव पंचानन पाहता झाला ती कारण परी दारा सुलक्षण मुखमंडळी देखील जैसी चपळा तेजवरीत शिवधर्मी लखलखीत तिथे पाहता अपरनाथ कामवेष्टीने पडलेला मग हास्ययुक्त होऊन कुमारतात म्हणी इच्छी व्हावेरत ऐसे योजने चपळावंत धरू पाहे ती चपळा परी तो शिव तेज खाने धावता देखला जैसा तरने तेने करून भयभीत होऊन पळू लागे कदंबा शिवालयाते सोडून बाहेरी येती झाली विप्रकुमारी परी तो शिव कामातूर तिये मागे धाविला पुढे कदंबा मागे भाऊ उभयंता माहिती घेती धाव घेता सदाशिव जावनिया स्पर्शली परी शिवस्पर्श होता तिथे साडी मानवतोमध्ये सुरचना अप्सरा होऊन त्वरित स्वर्गाप्रती चालली परी एकीकडे शिवकामाच्या उजेडलेला पाड ठाव सांडून इंद्रिय पाड द्रवद्रवला माहिती द्रवद्रवता महिपाटी पाहता झाला कृष्णातटी उदक मिळता एकोटी सकळ मास संचरले परी पूर्वीपासून तळे समयी पर्वत घन तेने प्रवाही कृष्ण संगमनी रेतपात मिरवला पर्जन्यकाळी तो अचाट जात होता कृष्ण पात्रात तळे संधीत राव सुबट स्नानालागी मिरवला स्नान करून शशांगर तटी बैसला होऊन स्थिर
स्नान सध्या सारोनी समग्र अर्घप्रदानी प्रवर्तला. घरी घेतात कृष्णा जीवंतो रेत दाटले अंजळीत येऊन मानव देवाचा स्पर्श होऊन रेती पुतळा रचेला परिण लागता क्षण सकळ अवयव देवदीप्यमान राय पाहता प्रत्यक्ष वदन बाळ तोमध्ये देखील पाहताची राजा हर्षयुक्त मने मज पावला उमाकांत अयोनी संभव सुत प्रताप दक्ष मज झाला. तरी हा कोणी मही अवतार असेल विरींची हरिहर वाचस्पती सहस्र नेत्र अवनीवरी अवतारला. ऐसा आनंद मानवनी चित्ती उठता झाला तो नृपती बाळ कवळमी हृदयाप्रती शिबिरा प्रविष्ट झाला. मंदाकिनी सुंदर कांता परम सत्वस्थ प्रतिव्रता तिये करी बाळ ओपिता पाहुणे तेही आनंदे. रायसी म्हणे मंदाकिनी बाळ कोणाच्या आणला स्वामी राव म्हणे अर्घ्य जीवनी उदय पावला करपात्रे. तरी हा ईश्वर पुत्र तुते दिला आहे उमाकांत तरी पालन करून महिते पुत्रवती मिळवे का. ऐसी कोणी नरेंद्रवाणी परम हर्षिली मंदाकिनी मग अतिस्नेहाचे भरते आणूने बाळ हृदय कवळीला. लावताची स्तन मुखासी पुन्हा पान्हा आला स्तनासी संस्कारोने कृष्णागर नामासी द्वादशावे दिनी स्थापिले. यावरी राव शिवापासून निघता झाला मग तेथून कौरण्य ग्राम अपूर्व स्थान येऊन पोहोचला. यावरी दिवसानुदिवस कृष्णागर पावला 10 वर्षे मग विवाह चिंता शशांकरास स्नुषणारूपी दाटली. मग कर्दम मंत्री पुरोहित एक करून नृपनाथ देशावरी पाठवित सुलक्षण कुमारी योजावया. परिराव सांगे मंत्रिका कारण की कुमारी पाहावी सुलक्षण रूपवती गुणाने समान कृष्णाघरासारखी. अवश्य म्हणून मांत्रिक वृंद जात देशाते समुष्य वृंद पुरोहित आदी पाहती संबंध कृष्णागर रायाच्या. नाना क्षेत्रे राज्य पाहून कुमारी पाहे मंत्री नयनी परी कृष्णागराच्या रूप मांडणी एकही कन्या आढळे ना. सकळ मंत्री देशोदेश पाहू श्रमले कुमारीस परी सर्व संपन्न तयास कोणी एक आढळे ना. रूप पाहती तो गुणहीन गुण पाहती तो स्वरूपहीन रूप गुण असता घटित समान वैंत्याची येईना. ऐसी परी सांगोपांग कोठेही दिसेना शुभमार्ग अतिश्रमोनी लाग वेगे स्वस्थानासी पावले. रायसी भेटून सांगते वृत्तांत की कन्या रत्ने अपरिमित परी गुणरूप घटितार्थ कोणी एक दिसेना. आजवरी महाराजा द्विसत्वर लोटले काजा परी कन्यारत्न चोजा नातळे ऐसे झालेसे. ऐसे राया मंत्री सांगून पाहते झाले आपले स्थान. यावरी षण्मास दिन लोटले गेले त्यापाशी. या उपरी कोणी एके दिवशी कृतांत भृत्य येऊनी मैसी येऊनी गेले मंदाकिनीसी परत्र देशाकारणे. मग सुशरीर मंदाकिनी राय शशांकरे पाहुणे परम विबळ झाला वियोग करुणी शोकार्णवी दाटला. परी कैसाही असला माईक तेही मेल्या मागे मरत नाही असो उचंबळीने शोकप्रवाही होऊन देखी असा पारी. उपरी उत्तर क्रिया करून राव सेवी सिंहासन त्यासही लोटल्या संवत्सर पूर्ण श्राद्ध दशा उरकली परी कामिणी विन राया चित्त न वाटे कल्याण कामा नळी पंचप्राण व्याकुळ बहु होता ती. परी राव तो म्हणजे दमनी कदा न पाहे वे विचारी म्हणी. मग मंत्रिकासे बोलावणी निकट बैसू व्याकुल्या म्हणे मकरंदा सुलक्षणा तू करू गेलासी देश ब्राह्मणा परी कुमारी रूपवंतानी सगुणा कोणीतरी आढळली का. मंत्री म्हणे जी नृपनाथ कुमारी आहे स्वरूपवंतानी गुणही उत्तम परी घटित दिसेना. उपरी मंत्रिका पुढत जरी सुता लागे ना उतरे घटित तरी आमच्या नामी घटितार्थ शोधून पाहावा. मंत्री म्हणे जी पुरोहिते टिप्पण्या आणली आहेत लिखित तरी त्या ते पाचारणे संबंधाते विलोकणी पाहिजे. मग पाचारोनी पुरोहितास सकळ कुमारीची टिप्पण्या पाहत चित्रकुटीच्या नृपनाथ घटितार्थ आवडला. नाम जयाचे भुजध्वज धार्मिक प्राज्ञिक महाराज त्याची कन्या तेजपुंज बुझावंती मिळविली. रूपवंत गुणवंत तया नामे आले घटित. मग पाचारोनी मंत्रिका ते तया स्थानी पाठविले. मंत्री जाऊनी चित्रकूटासी पुन्हा भेटून भुजध्वजासी वृत्तांत सांगून रायाची लग्नपत्रिका काढली. लग्नपत्रिका आणि वृत्य लिहून पाठवले अर्जदास्त रायापाशी येताची दूत वर्तमान निवेदिली. लग्नपत्रिका आणि दूत पाहुणी राव संतोषत. मग सरंजामी जाऊन तेथ लग्न सोहळा उरकिला. मग ती कांता घेऊन राव पाहता झाला आपला ठाव. उपरी दिवसेंदिवस थोरे बुझावंती झालीसे. 13 वर्षे व्यवस्थित बुझावंती मही मिळवत. एकीकडे 17 वर्षात कृष्णागरू मिळवला. परी बुझावंती अंतपुराला धाम उभविले एकांत अगम्य जितके राहते तितके ते मिळवत असो एकांती बुझावंती परी सापन्न सुताची एकी उक्ती होती परी दृष्टी व्यक्ती एकमेकाते पाहती ती.
तो कोणे एके सुदिनास राव गेला मृगयस कृष्णाकडून धामास वेगून पाहत असे. सहज वावडी घेऊन हाती चित्त रंजवी खेळा निघुली. तो एरीकडे भुजावती धामावरी आलीसे. राजकिशोर पाहुणे नयनी दृष्टी वंचिली सुता लावली. तेने विष्णूने पंचवाणी परिचारिके बोलत म्हणे पैल धामाप्रती वावडी उडवी वाताप्रती त्याते पाचावरून उत्तम गती स्वधामाते आणवेगी. ऐसे एकूणी दासी वचन पाहती झाली. राजनंदन राजासी म्हणे तव मातेने चित्ती हेतू वर येला. तरी महाराजा उत्तम भेटी शीघ्र चलावे. तिची भेटी राव एकूणी कर्णपुटी अवश्य म्हणे येतो की बोर्डे दोर देते सेवका हाती. आपण निघे सर्वज्ञ मूर्ती सहज चाले सदनाप्रती. ज्यात आनंदे करून या राय करून आणले लग्न. तेव्हा गेला होता दर्शनात तयाचे लोटले बहुत दिन म्हणे आजी सुदीन ओगवला. मज आज वस्ता ते मावली कोणी कडून पाहणावली. तरी आज भाग्य सावली सफळ पूर्ण झालीसे. ऐसा आनंद उत्साह चित्ती मानून जातसे नृपती सहज चाली सदनाप्रती जाऊन या पोहोचला. तव ती दारा ओपरीवरती येता पाहिले कृष्णाघरी. खाली उतरून शयन गुहारी पाहती झाली वेवाडी. शयन सदनाची धरणी द्वार उभी राहिली ती सुकुमार. तो परिचारिका कृष्णागर घेऊन या पोचली परीस हस्तसंकेते रायाप्रती दावी सदनाते. आपल्या घरी दासी जात भेट करून उभयंता. एरीकडे कृष्णागर चालता गेला समोर. जाताची करी नमस्कार सापन्न माता म्हणून. तरी ती बाळा मदन बाळी पेष्टली होती कामानळी. तेने चित्त दरी काजळी अज्ञानपणे मिरवत असे. सुते केला नमस्कार परी तीन वदे यावर. ते पाहून या कृष्णागर मला माझी चाकटला. परी निकट झाल्या त्या वास एरी जाऊनी दरी असतास म्हणे माझी तुष्ट मानस कामानळे विजीविका. राया तव स्वरूप अर्ककांत द्रवते जाळे कामानळात. तरी चित्तेविन जाळू पाहत शांत करी महाराजा. ऐसे एकदा तिचे वचन राव कोपे क्रोधे करून म्हणे सेवणी राहसी कानन सावजा परी काय हो. तू प्रत्यक्ष माझी सापन्न माता कुळी बुद्धी वरिसी चित्त. तरी या कृत्यात कोण त्राता तू ते होईल पुढारा. आहा स्त्री जाती अमंगळा दुर्गम सरिता. परम चांडाळात नेणे अनर्थासह बंडाळांच्या का माझी वाढविती. ऐसे म्हणून कृष्णागर आसोडीने चालीला आपला पदर. सदन येऊन खेळावर त्याचाची पुन्हा वैवाटला. येरीकडे बुझावंती सूत ऐसे समजता चित्ती परम भयाने व्याप्ती. दासी लागी पाचारी म्हणे बाई हो झाले विघ्न प्रेम भयानक घेई प्राण. तो परपुरुष नव्हता सापडला नंतर अर्थ ओंगळ झालागे. तरी हा झाला वृत्तांतरा आता रायास करेल श्रुत झाल्या प्राणघात मिरवत सखे ममदेही. तरी आता विष घेऊन द्यावा वाटवा आपला प्राण. प्राण हरल्या सकळच कल्याण म्हणजे प्रति वाटत असे. विपरीतास विपरीत करणे गुप्त राहील सकळ जनी. ना तरी वाचल्या विटंबनी नाना क्लेशा भोगावे. तरी यातची सार गोष्टी हेत मिळवावे मृत्यू वाटी. ना तरी वाचल्या राव शेवटी विटंबोनी मारील गे. मारीला सर्व लोकात बाईके होईल अपकीर्ती मधील रान परमपूजात भ्रष्ट वृद्धी पापिने. असो ऐसा दुर्घट विचार ओढवला तरी सारात सार गुप्त प्रकरणी प्राणावर उदार व्हावे आपणचे. ऐसी रीते बोलता युवती सखी देईल उत्तराप्रती. ते पुढले अध्यायी भक्तिसार ग्रंथी श्रवण कराश होते हो. तरी हा ग्रंथ भक्तिसार तुम्हीच वदविला मनोहर निमित्त मात्र दुंडली कुंभर मालून हरेच्या फिरवत असे. स्वस्ति श्री भक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिशुद्ध भाविक चतुर त्रिशमतीत अध्याय गोडा. श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 30 ओव्या 188. सिद्ध नवनाथ भक्तिसार 33 अध्याय समाप्त. ओम सिद्धाय नमः.